तुम्हाला सतत थकवा येतो, हात-पाय मुंग्या येतात, विस्मरण वाढते. मग हे फक्त वय, ताण किंवा I just कामाचा feel थकवा so नाही. tired and dizzy कदाचित all the तुमच्या शरीरात time. एक अशी कमतरता आहे, जी हळू-हळू तुमच्या रक्ताला, मेंदूला आणि हृदयाला नुकसान पोहोचवत आहे. होय, मी बोलतोय B12 बद्दल. आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12 चे काम खूप महत्त्वाचे आहे. हे नवीन रक्त तयार करते, नसांचे संरक्षण करते आणि मेंदू सुरळीत चालण्यासाठी मदत करते. म्हणूनच B12 ला बॉडीज एनर्जी अँड ब्रेन व्हिटॅमिन्स असेही म्हणतात. सुरुवातीची B12 कमी झाल्यानंतर जी काही लक्षणं येतात, त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, अशक्तपणा, थोडं चाललं की धाप लागणे आणि कामात उत्साह न वाटणे. अनेक लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण खरी समस्या इथून सुरू होते. हातापायात मुंग्या येणे, पाय जळजळणे, चालताना तोल जाणे, विस्मरण वाढणे किंवा लक्ष केंद्रित न होणे. कारण B12 ची कमतरता नसाभोवतीचे संरक्षण कवच म्हणजेच मायलिनला नुकसान पोहोचवते. आता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर रक्तातील होमोसिस्टिन नावाचे रसायन वाढते आणि हे रसायन रक्तवाहिनीला नुकसान पोहोचवते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासाठी धोका वाढवते. परिणामस्वरूप हार्ट अटॅक येणे, स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिस अटॅक येणे किंवा ब्लड क्लॉट होणे हे प्रकार वाढू लागतात. याचा धोका सर्वात जास्त होतो जे शुद्ध शाकाहारी लोक आहेत त्यांना, जे मेटफॉर्मिन घेतात म्हणजे मधुमेहासाठी असणारी जी औषधे आहेत ते घेतात त्यांना, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि पोट आणि आतड्यांच्या आजारामध्ये. जर तुम्हालाही थकवा, मुंग्या येणे, विस्मरण किंवा चक्कर येत असेल तर फक्त मल्टीव्हिटॅमिन घेऊन वेळ घालवू नका. व्हिटॅमिन B12 आणि होमोसिस्टिनची तपासणी करून घ्या. कारण आजची साधी ब्लड टेस्ट उद्याचा हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा कायम नसांचे नुकसान टाळू शकते. अशाच अधिक उपयुक्त माहितीसाठी फॉलो करा डॉक्टर अतुल होळे. थँक्यू सो मच.